तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेत राजीनामा दिला। सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आल्याने त्यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला। नियमानुसार दोन्ही सभागृहात निवडून आलेल्या व्यक्तीला एका सभागृहाचा राजीनामा हा 14 दिवसांच्या आत देणे बंधनकारक असते। तर या संदर्भात सुनेत्रा पवार यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय ते आपण पाहूयात। महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्यानंतर मी आज राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। दिल्लीतील संसदीय कार्यकाळ जरी अल्प असला तरी तो समृद्ध आणि ज्ञानवर्धक ठरला असं देखील सुनेत्रा पवार यांनी म्हटलं। मोदींनी केलेल्या मुलाच्या मार्गदर्शनामुळे आणि तसंच अमित शहांच्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानते असं देखील सुनेत्रा पवारांनी म्हटलं। तर सत्तेच्या माझात सामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। संघर्षाची ठिणगी टाकायच्या भानगडीत सरकारनं पडू नये असं देखील अंबादास दानवेंनी म्हटलं। अंबादास दानवेंकडून ट्विट करत सरकारवर हा निशाणा जो आहे तो साधण्यात आला। तर अंबादास दानवेंनी काय ट्विट केलं ते आपण पाहूयात। प्रभू रामाच्या या पावन भूमीत माता भगिनींवर हात टाकून सरकारनं आपल्या विनाशाची नांदी लिहू नये हे असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। कुंभमेळ्याच्या नावाखाली शेतकरी आणि महिलांना घरात घुसून मारहाण करण्याची मस्ती आता महागात पडणार असं देखील अंबादास दानवेंनी म्हटले। प्रशासकीय बळाचा वापर करून बळीराजाचा आवाज दाबता येईल या भ्रमात सरकारनं राहू नये असं देखील अंबादास दानवेंनी म्हटलंय। धोक्याचा इशारा स्पष्ट आहे। सत्तेचा माझात जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका। संघर्षाची ठिणगी पडायची भानगडीमध्ये सरकारनं पडू नये। तो आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त चांगला करता येतो असं देखील अंबादास दानवेंनी म्हटलंय।